नमस्कार. आता शर्वरीमध्ये प्रॉब्लेम आहे हे जानकीला सत्य समजलेलं असतं. त्यामुळे जानकीला मोठा हादरा बसलेला असतो. आता जानकी म्हणते, काहीही असो, जर शर्वरी वंशामध्ये प्रॉब्लेम असेल, तर मला शर्वरी वंशला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे आणि डॉक्टरकडे घेऊन जाऊनच त्यांचे योग्य ते उपचार केले पाहिजेत. नेमकं डॉक्टरांशी मला बोललं पाहिजे. त्यामुळे आता जानकी ही शर्वरीकडे जाते आणि शर्वरीला म्हणते, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. आता ती शर्वरीला गोड बोलून डॉक्टरकडे घेऊन आणले असते आणि ती डॉक्टरला आता शर्वरीला चेक करायला सांगते. डॉक्टर आता शर्वरीला पूर्णपणे चेक करतात आणि डॉक्टर मॅडम आता त्यांच्या केबिनमध्ये आलेले असतात. तिथे जानकी सुद्धा असते. आता डॉक्टर मॅडम जानकीला म्हणतात, मॅडम मी तुम्हाला सांगू का? त्यावर जानकी म्हणते, डॉक्टर मॅडम काय काय जे काय आहे ते खरं खरं सांगा. नेमकं आमच्या शर्वरी वंशामध्ये असा काय प्रॉब्लेम आहे की त्यांना आता कोणतंही मूल होत नाहीये. अहो त्यांच्यामध्ये जो काही फॉल्ट आहे त्याच्यावर काही नाही काहीतरी उपचार असणारच ना डॉक्टर. अहो विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे आणि डॉक्टरी क्षेत्रात एवढी मोठी प्रगती झालेली आहे आणि या प्रगतीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. डॉक्टर शर्वरी वंशला काही ना काहीतरी मूलबाळ झालंच पाहिजे. तुमच्या हातात काहीतरी असणारच आहे डॉक्टर. तुम्ही काहीतरी होप्स घेऊन मी तुमच्याकडे आलेले आहे आणि ते होप्स बद्दल तुम्ही मला सांगा, असं आता जानकी बोलते. त्यावेळी आता शर्वरी ही बाहेर बसलेली असते आणि आता डॉक्टर म्हणते, काय सांगू मॅडम, अहो शर्वरीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि शर्वरीमध्ये असा प्रॉब्लेम असल्यामुळे तिला आता मूलबाळ होण्याचे कोणतेही चान्सेस नाही आहेत. आता हे ऐकल्यावर जानकीला मोठा धक्काच बसलेला असतो. आता जानकीला पुढे काय बोलायचं कळत नसतं. तेवढ्यात आतमध्ये आलेले शर्वरीने सुद्धा ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं. असं सगळं बोलणं ऐकून शर्वरीला आता कळून चुकलेलं असतं की विक्रांतमध्ये प्रॉब्लेम नसून माझ्यामध्येच प्रॉब्लेम आहे आणि विक्रांतने हे सगळं त्याच्या नावावर घेतलेलं आहे. आता विक्रांत हा किती चांगला आहे आणि आपल्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे दुःखी झालेली शर्वरी आता तिथनं पळू लागते. आता जानकी म्हणते, थांबा थांबा शर्वरी वंश, थांबा जरा. पण शर्वरी काही थांबायला तयार नसते. आता रागावलेली आणि रडत असते शर्वरी, निराश झालेली ती धावत असते. रस्त्याने धावणाऱ्या शर्वरीच्या मागे आता जानकी सुद्धा पळत असते. जानकी ओरडत असते, शर्वरी वंश थांबा, अहो थांबा, मी काय म्हणते ऐका. पण शर्वरी काही ऐकायला तयार नसते. शर्वरी नुसती पळत असते. पळणाऱ्या शर्वरीच्या मागोमाग आता जानकी सुद्धा पळत असते. आता शर्वरी पळत असते. शर्वरीला कशाचंच भान नसतं. समोरून येणारी भरधाव गाडी ही शर्वरीच्याच दिशेने येत असते. आता जानकी ओरडत असते, अहो शर्वरी वंश, ती गाडी येते, ती ठोकेल तुम्हाला, जरा थांबा थांबा, मी काय म्हणते ते ऐका. आता तेवढ्यात ती गाडी शर्वरीच्या जवळ आलेली असते. आता जानकी शर्वरीचा जीव कसा वाचवेल आणि शर्वरीला कशी आनंदाची बातमी देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.